नाणेफेक जिंकलं. पहिल्या सामन्याची नाणेफेक जिंकली, सामना गमावला. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकली, सामना जिंकला. तिसऱ्या सामन्याचीही नाणेफेक जिंकली आहे. यावेळी रिझल्ट काय येणार आहे ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. प्रदीप नैनीत यांनी नाणेफेकी सलग 3 वेळेला जिंकले आहे. म्हणजे लकी कॅप्टन म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नशिबाचा कौल ते जिंकतायत. सामना जिंकतील का? मात्र दुसऱ्या बाजूला गोवन स्ट्रायकर्स गोवासारखा एक बलाढ्य ताकदवर संघ, महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ यावेळेला आपलं सर्वस्व पणाला लावेल. या मॅचमध्ये अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठीची आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ आता मात्र वाट बघतोय की आमच्या बरोबर खेळण्यासाठी कोणता संघ इथे येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट जाईल बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमच्या बरोबर जी असेल या पुढची लढत. मात्र तत्पूर्वी पाहूया ही महत्वाची लढत. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलर तयार. अनिवार्य पॉवर प्ले येतील. पहिला बॉल एक्रॉस लाईनचा वापर केला. ऑन साईडला रजत कुडळकरने खातं ओपन केले. धावांचा आगाज केलाय. सिलसिला जारी केलाय. सिंगलने स्ट्राईक बदलली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या पहिल्या रजनीमध्ये, पहिल्या रात्रीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आहे. कमी टोटलचे सामने जरूर झाले. हा सामना देखील एक चांगला पाहायला मिळेल. ऑप्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर केल्या. वाईट बॉलची घोषणा. दोन्ही हात समांतर इथे झालेत. चेंडू देखील आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मधून निघालाय. बराचसा बाहेर जातोय आणि झटपट वेगात इथे धावा देखील येत आहेत. वाईट बॉल प्लस 2 धावा, एकूण 3 धावा ऍड होतील आणि टीमची धावसंख्या 3 ने वाढते. फलकावरती धावा आले 4. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर आपण पाहिलं तर मालवणीचे सम्राट बेताज बादशाह सर बादल चौधरी, त्याचबरोबर हिंदीचे आमचे उत्कृष्ट समालोचक हिंदी आणि मराठी हा दुहेरी संगम श्यामजी वाकर सर, जे देवली गावचे सरपंच आहेत, सिंधुदुर्ग जिल्हा समालोचन संघटनेचे अध्यक्ष आहेत. चांगला बॉल फ्लाय दिली आहे, बाहेर कट केले, धाव येत नाहीये, चेंडू डॉट आहे. त्याचबरोबर भाईंदर वरून मणिजी पाटील सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. चांगला बॉल खाली राहिलाय, उत्तर नाहीये, डॉट बॉल सातत्याने येत आहेत, दबाव वाढतोय. रामेश्वर प्रतिष्ठान बीटबाव स्पर्धेमध्ये आता मात्र हा सामना प्रेक्षकांना एक चांगला अनुभवायला मिळेल. रजत कुडाळकरचा कानमंत्र देखील गेलाय, सुबह की चाय और बड़ों की राय, समय अनुसार लेनी चाहिए. तोच कानमंत्र इथे दिलाय स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला पुनाजी. ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला, सिंगल तर मिळेल. एकरी धावेने धावसंख्या बदलली आहे. फलकावरती आलेत आतापर्यंत 5 धावा. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 ओव्हरची लढत. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रेक्षकांची गर्दी ही वाढते आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी गरजेचं आहे. जिंकणं हेच एकमेव पर्याय आहे मालिकेमध्ये कायम राहण्यासाठी. नॉकआउट सामने आता मात्र चालू झाले आहेत. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाबरोबर खेळण्यासाठी या दोघांपैकी एक संघ येणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय. रजत कुडाळकरची आज बॅट शांत आहे, ज्याने अनेक जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या गोलंदाजांसमोर आपला करिश्मा दाखवलाय. मात्र या स्पर्धेचा विचार केला तर थोडासा खामोश आहे, शांत आहे. रजत कुडाळकरसाठी कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असेल. हा खेळाडू शांत बसणारा नाहीये. 3 शतक त्याने आतापर्यंत ठोकलेत. प्रदीर्घ अनुभव आहे या खेळाडूकडे. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. 6 बॉलमध्ये 6 षटकार 7 चौकार ठोकण्याचा कारनामा त्याने केलाय. बॉलर तयार. बॉलरचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग होते. सचिन मोरे और पिच बॉल हवेत, स्टेट सरळ बॅटने खेळलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. नक्कीच बादल सर, जर आपण पाहिलं तर रजतने सांगितलंय, श्याम सर शांत बसायला मी काही संत नाहीये, मी ती आक्रमक खेळायला आलोय. नक्कीच आता मात्र त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. रजत कुडाळकरने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा बनवलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला.
11 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान आतापर्यंत पुनाजी कलगुटकरने दिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये सगळं काही चांगलं होतं बॉलरसाठी, मात्र शेवटच्या बॉलमध्ये जो षटकार आला तो बॅटिंगसाठी सगळं काही अलबेल करून गेला, सगळं ठीकठाक करून गेला. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघासाठी संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघ यावेळेला लढतोय गोवन क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. स्ट्राईकला बॅटर तयार. गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. वीरेन बॉलिंग मार्कवरती आहेत. वीरेन पुण्याजीसाठी इनसाइड आउट. बॅकफुट वरती जात एक पंच दिलाय. कव्हर्सला बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका इथे सौंदर्य दाखवलंय. क्रिकेट मधला एक आकर्षक फटका खेळलेत पुनाजी कलगुटकर. आणि ज्या नावासाठी ओळखला जातो ना खेळाडू, त्याच खेळाला आता सुरुवात केली आहे. अक्रॉस लाईनचा पुन्हा वापर केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईन कडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार पुनाजी कलगुटकरच्या बॅट मधून. आपण स्क्रीनवरती पाहतो चंद्र चांदव मामा. नक्कीच लहान मुलं जर झोपत नसतील तर त्यांना हे दृश्य दाखवा. हा आहे चांदव मामा आहे. नक्की जास्त जेवतील आज मुलं. बॉलर तयार. पुढे आलेत. हवेत खेळलेत. आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल कव्हर्सला. सीमारेषेच्या आतमध्ये थांबवले. 2 धावांची लहर तर पाहायला मिळते. पुणाजीने आता मात्र धावांचा आगाज करायला सुरुवात केली आहे. त्याची बॅट बोलायला लागली आहे. बॅटमधून धावा येत आहेत. टीमची धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वाढेल. 21 धावा. दुसरं षटक. चांगला बॉल फिरवलाय. स्विंग अँड मिस. चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. हातामध्ये धाव आली नाहीये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर वीरेन. राईट एम ओव्हर दी विकेट. यावेळेला हवेत बॉल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या दिशेने बाहेर. 6 धावा. मध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत पुनाजी कलगुटकरने दिलंय. रजत कुडाळकर देखील 7 वरती खेळतोय. 27 धावांची भागीदारी आतापर्यंत बनवली आहे. दोन्ही बॅटरने चांगली सलामी इथे दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट. चांगली सुरुवात मिळवली आहे गोवन क्रिकेट टीम गोवाला. बॉलर तयार. यावेळेला देखील इनसाइड आउट. कव्हर्सला बॉल जाईल. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. धावा येत आहेत आणि या खेळाडूने आतापर्यंत 2 शतक ठोकली आहेत. 2019 ला उजगाव मध्ये या खेळाडूने शतक ठोकलं आणि 2025 ला महारुद्र या ठिकाणी देखील याच खेळाडूने एक शतक ठोकलं. हा शतकवीर आहे आणि दोन्ही खेळाडू शतकवीर आहेत. शतकवीरांची जोडी मैदानामध्ये आहे आणि आज त्यांची बॅट बोलली आहे. टीमची धावसंख्या 31. 2 षटकांचा खेळ संपला 2 ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग दोन्ही संघातील दोन्ही खेळाडूंनी इथे केली आहे. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. चांगलं इथे षटक एक फेकावं लागेल. धावसंख्येला ब्रेक लावणाऱ्या षटकाची गरज.
संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाला नाणेफेकी जिंकत फिल्डिंगचा निर्णय अंगलटी येईल का ते देखील पाहावं लागेल. गोवन स्ट्रायकर्स आतापर्यंत एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. धुक्याचं साम्राज्य देखील पसरलंय, घनदाट झुक आहे. त्याचबरोबर क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक आतुर झालेत. मात्र इतक्या धुक्यामध्ये चांगली फलंदाजी होते. पुन्हा कलंगुटकरच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 21 धावा. बादल सर यावेळेला प्रमोट केलं गेलं पुन्हा कलंगुटकरला आणि त्याचा फायदा इथे घेतलाय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मधल्या फळीमध्ये थांबला होता, मैदानामध्ये देखील आला नव्हता. मात्र यावेळेला प्रमोट केलं, त्याचा फायदा घेतला, स्वतःची योग्यता सिद्ध केली या खेळाडूने. रजत कुडाळकर स्ट्राईकला तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सचिन मोरे. व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये टीमचं तिसरं षटक. 5 ओव्हरची लढत. बॉटमॅनचा वापर केलाय. कव्हर्सला बॉल जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. सिंगल तर आली आहे. फंबल झाला क्षेत्ररक्षकाने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पायाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. येतोय चौकार. मध्ये आतापर्यंत 11 धावा रजत कुडाळकरच्या खात्यामध्ये आहेत. 9 चेंडूमध्ये 21 धावा पुन्हा कलंगुटकरच्या खात्यामध्ये आहेत. टीमची धावसंख्या 35 आहे. 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपला. 35 धावा, नॉट आउट. चांगला बॉल सटीक लाईन मध्ये सरळ दिशेने गेला. यष्टीरक्षक चांगलं काम करतायत यष्ट्यांच्या मागे. त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. निर्धाव चेंडूची नोंद होते. टीमची धावसंख्या थांबली आहे फलकावरती 35. 50च्या आतमध्ये इथे थांबवावं लागेल बॅटिंग टीमला. आतमध्ये आणलंय, त्यानंतर वेट केलंय, वॉच केलंय आणि त्यानंतर बॅटचा चेहरा खोलला. बॉल पॉइंटला. एकच धाव इथे येणार आहे. रजत कुडाळकर हे नाव प्रेक्षकांच्या कायमचं लक्षात राहतं, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपलं योगदान दिलंय. पुन्हा कलंगुटकर देखील या मॅच मध्ये बहरामध्ये आलाय. 9 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. एका विकेटच्या शोधामध्ये विकेट मिळवावं लागेल. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात जर तुम्हाला धावा रोखायचे आहेत तर तुम्हाला विकेट्स मिळवावे लागतील. आणि यावेळेला मात्र विकेटच्या शोधामध्ये बॉलर देखील चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ज्याची चर्चा होती ती विकेट इथे आली आहे. पुन्हा खेळ संपला. गेन अंदर, दंडी बाहेर. योगदान आपल्या संघासाठी दिलं. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे आणि त्यासाठीच होतंय त्याचं स्वागत. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये पुन्हा कलंगुटकरला या ठिकाणी प्रोत्साहित देखील केलं गेलंय. चांगला खेळ तू केलास आणि संघ एका चांगल्या स्थितीमध्ये. 36 वरती पहिला विकेट आलाय. 2.4 षटकांचा खेळ संपला. 5 ओव्हरची लढत. रजत कुडाळकर अजूनही मैदानामध्ये. 6 बॉलमध्ये त्याने 12 धावा बनवलेत. नवीन फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा रात्रीच खेळ चाले. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित शैलेजी लोके साहेब, भाईजी नरेश साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं शानदार आयोजन. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन मोरे एक विकेट मिळवली आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आता वाढला असेल. राऊंड विकेट. कव्हर्सला बॉल, शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. खातं ओपन झालंय गुरुप्रसाद आरोस्करचं. 37 धावा फलकावरती येत आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. प्रगती पथावरती आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर ते 13च्या आसपास आहे. 37 धावा फलकावरती. बॉलर तयार सचिन मोरे. स्ट्राईकला रजत कुडाळकर, गोवा क्रिकेटमधील बेस्ट ऑलराऊंडर
रजत लेग स्टिक वरती बॉल हलकस अपील केलंय, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, पंचांनी अपील फेटाळलंय. नकारात्मक मान हल्ली आहे. टिंब चेंडू येतोय. डॉट बॉलने ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 37 धावा फलकावरती 12.33 च्या अवरेजने खेळतोय गोवन स्ट्रायकर्स गोवा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. प्रारंभीच्या 3 ओव्हरचा इथे खेळ संपला. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाला आता मात्र आक्रमक रवैया अपनावावा लागेल. मोठ्या फटक्यांच्या आहारी जावं लागेल. मोठे फटके जर का आले टार्गेट सेट करण्यासाठी ते तुमची मदत करतील. 9व्याची अजून प्रतीक्षा आहे आणि त्या 9व्याची वाट प्रेक्षक बघतात. त्यासाठी मात्र रजत कुडाळकर हे नाव प्रत्येकाच्या ओठावरती येते. दुसऱ्या बाजूला गुरुप्रसाद आरोस्करला प्रमोट केले, पिंच हिटर म्हणून त्याला पाठवलंय मैदानामध्ये. त्याचा आत्मविश्वास देखील किती आहे हे पाहावं लागेल. रजत कुडाळकरला स्ट्राईक वरती आणावं लागेल. 7 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत त्याने बनवलेत आणि ज्याने डावाची दमदार सुरुवात केली आहे. स्ट्राईकला गुरुप्रसाद तयार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हवेत खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका एक टप्पा बॉलने घेतला. मिडी विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक परतीची फेकी आली आहे. फक्त येणार सिंगल. रजत कुडाळकर स्ट्राईक वरती असला तर नक्की प्रेक्षक मोठ्या फटक्याची वाट बघतील. दोन्ही मॅच मध्ये जबाबदारीने खेळला हा खेळाडू. शेवटपर्यंत थांबला. दोन्ही सामन्यामध्ये हा लढलाय. रजत कुडाळकर एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना संघाची गरज ओळखतो आणि प्रत्येक मॅच मध्ये आपलं योगदान देतो. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी सुरुवात होते. टीमचे ओनर प्रदीपजी यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं डॉन सारखीच कामगिरी केली. डॉनचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली ऍक्शन मलिंगा सारखी देखील ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. तितका वेग देखील आहे, अचूकता देखील आहे आणि इतक्या वयामध्येच खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी, काबिले तारीफ प्रदर्शन करतायत डॉन. सिंगलला 2 चेंडूवरती आले तर सांघिक धावसंख्या फलकावरती 39. मोठ्या फटक्यांकडे जावं लागेल. इथून थांबून चालणार नाहीये. अन्यथा जर 50च्या आतमध्ये थांबले तर पाठलाग करताना अजून थोडंसं काम सोपं होईल संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघासाठी. त्यासाठी गोवन स्ट्रायकरला मोठ्या धावसंख्येकडे जावं लागेल. बॉलर तयार. लेग स्टिकच्या बाहेर बॉल बॅटर फिरवली. बॅट स्विंग प्रचंड वेगात. मात्र व्हाईट बॉलची घोषणा होते. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वधारली आहे. 40 धावा फलकावरती आहेत. गुरुप्रसाद आरोस्करला पाठवलंय पिंच हिटर म्हणून. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका येईल का? चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय डॉन यांच्या माध्यमातून. विथ कार्पेटचा फटका दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पावलं सरकली आहेत आणि त्या दरम्यान फेकी आली आहे. 2 धावांची लहर आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे आणि या ज्या एक धावा आहेत ज्या तुम्ही रिस्की धावा इथे बनवताय त्याच धावा विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर ठरवतात. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. गुरुप्रसाद तयार. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. खोल टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढले. दुसऱ्या धावेसाठी निघाले. परतीची फेकी येणार आणि 2 धावा कंप्लीट देखील झालेत. थोडेसे लेझी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. दुहेरी धावडी सांघिक धावसंख्या वाढते. 44 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य डे नाईट ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतला सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या रात्रीतील ही 5वी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करणं पसंत केलंय संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाने गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. आणि गोवाचा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. 5 ओव्हरची लढत आहे. जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.4 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकामध्ये यावेळेला आक्रमक व्हावं लागणार आहे दोन्ही बॅटरला. दुसऱ्या बाजूने कौतुकास पात्र गोलंदाजी प्रदीप यांच्या माध्यमातून होते. समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये खेळलेत. फटका चेंडू हवेत आणि यावेळेला आली आहे विकेट. गुरुप्रसाद आरोस्करचा खेळ संपला. विकेट नंबर 2 डाऊन. टीमची धावसंख्या 44.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. समर्थ गवस सुपरमॅन या टोपण नावाने देखील या खेळाडूची एक वेगळी ओळख राहिली आहे. रावस या नावाने देखील आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग येईल, पुन्हा एकदा फलंदाज तयार होतील. बॅट्समॅन तयार झालेत. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले प्रदीप दौंड या टोपण नावाने यांना ओळखलं जातं. एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. 44 धावा. और पिच लांब खेळलेत का? बॉल प्रेक्षक गॅलरी मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तिने सांघिक 50 धावा फलकावरती लागतायत. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाच्या समर्थ गावसच्या बॅट मधून एक दमदार षटकार आलाय. षटकाराने खातं ओपन झालंय. नक्कीच मगाशी चर्चा देखील झाली होती की जिकडे 6 येणं थोडंसं अवघड होतं ना, तिकडे समर्थ नक्कीच षटकार ठोकतो. सुपरमॅन देखील आहे. एक वेगळी ओळख त्याला मिळाली आहे. आल्याला खातं ओपन केले षटकाराच्या मदतीने. इरादे स्पष्ट आहेत. आता मात्र चेंडूंचा खेळ कमी आहे, त्यामुळे मोठ्या धावसंख्येने जाण्यासाठी तुम्हाला आक्रमक इथे फटकेबाजी करावीच लागणार आहे. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील मॅच नंबर 5 गोवन स्ट्रायकर्स गोवा प्रथमतः बॅटिंग करते संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाच्या विरोधात. बॉलर तयार. शेवटचे षटक. ऑफस्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केले. डीप पॉइंटला बॉल जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघाले. फेकी आली. अपील झालं आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत. टीव्ही अंपायर आता मात्र थोडे बिझी होणार. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोवा राज्यातील देखील अनेक प्रेक्षक या सामन्याकडे बघतायत. त्याचबरोबर पुणे परिसरातले देखील प्रेक्षक या सामन्याकडे पाहत असताना युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून डिसिजन येतोय. OUT आउट. 19-20 का मामला घरट्यापासून दूर राहिला. फलंदाज रिस्की धाव इथे पत्करली. धोकादायक धाव पत्करली आणि तो धोका अंगलटी आलाय. रजत कुडाळकर व्यक्तिगत 13 धावांचं योगदान त्याने दिलं. शेवटपर्यंत थांबला जरूर, मात्र मोठी इनिंग खेळू शकले नाहीयेत रजत कुडाळकर. साहिल आरोलकर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चला सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे. साहिल आरोलकर मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झाले. टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात शैलेजी लोके साहेब मुख्य मंचावरती. त्याचबरोबर सावी लोके मॅडम देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि हे काम बोलतं. नक्कीच त्यांचंही कौतुक इथे करावं लागेल. दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आलेत. आरोग्य सभापती म्हणून देखील चांगलं काम त्यांनी पाहिलंय. ऑफ्टिकवरचा बॉल, यावेळेला वाईड बॉलची घोषणा होते. दोन्ही समांतर चेंडू आहे अवंतर. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 1ने धावसंख्या पुढे जाते. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिझी होतील. चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने वेगवेगळ्या अँगलने पुन्हा एकदा आपण चेक करतो आणि वाईड बॉलची घोषणा इथे होते. तिसऱ्या पंचांच्या मदतीने पुन्हा एकदा तोच निर्णय येतोय. रिव्ह्यू लॉस्ट होतोय. धावसंख्या आहे 52. बॉलर तयार. शेवटची ओव्हर. पहिल्या सत्रामधील चांगला बॉल डिलिव्हर केला, आतमध्ये आणले, वळवले. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केलेत. स्लॉक ओव्हर मधले षटक आहे. धावा येत नाहीयेत. एका मोठ्या फटक्याची अजून प्रतीक्षा आहे. 5 ओव्हरची लढत. बॉलर तयार. राईट टीम ओव्हर द विकेट. हवेत बॉल. सिंगल इथे मिळेल. पॉइंट्सला बॉल थांबवलाय. क्षेत्ररक्षणाची युवरचना जर आपण पाहिलं तर एक गली आहे, एक पॉइंट आहे, एक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर शॉर्ट्स कव्हरला आहे, एक डीप स्क्वेअर लेगला आहे, एक मिडी विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑन बाउंड्रीवरती आहे आणि एक लॉंग ऑफवरती आहे. क्षेत्ररक्षणाची युवरचना आपल्याला पाहायला मिळते. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या आयोजनातून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. 53 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच नंबर 5. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. या सामन्याचा विजेता संघ खेळणार आहे. शॉर्ट बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, पद झाले ते नाहीये, फुटवर्क नाहीये, संपर्क झाला नाही. बाईचा सिग्नल इथे येतोय. चौपन्न धावा फलकावरती येत आहेत. 4.4 षटकांचा काही संपला. 5 ओव्हरची लढत आहे. शेवटचं षटक जारी आहे. नववा कधी येईल मला वाटतं बादल सर. नवव्याची किंमत तेव्हाच येणार आहे ज्यावेळेला एका चेंडूमध्ये 7, 8, 9 धावांची गरज असणार आहे. तेव्हाच या नवव्याचं महत्व वाढणार आहे, अधोरेखित होणार आहे. बॅटची कडा मिळालाय. फ्लाय क्षेत्ररक्षकाचा सहारा. आली आहे अजून एक विकेट. नक्कीच टायटल सॉन्ग देखील तुम्ही ऐकतात. यावर्षी वेगळं टायटल सॉन्ग बनवलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं टायटल सॉन्ग रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने बनवलं. जान्हवी लोके मॅडम यांनी ते लिहिलेलं गीत, ते गाणं, याचबरोबर हे दुसरं टायटल सॉन्ग देखील जान्हवी लोके मॅडमनेच बनवलंय. त्यांचंही आपण कौतुक करूया. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. साहिल वायंगणकर, बेस्ट ऑलराऊंडर गोवन क्रिकेट. साहिल तयार. एक मोठा ब्लास्ट करेल का साहिल? एका धमाक्याची अजून गरज आहे. 54 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. साहिल साठी बॅटची वरची कडा. यष्टीरक्षकाचा पुन्हा एकदा झेल सोडण्याचा सिलसिला पाहायला मिळालाय. झेल इथे ड्रॉप केलाय. सिंगल आली आहे. 1ने धावसंख्या बदलली आहे फलकावरती. 55. 56ची आवश्यकता. जिंकण्यासाठी अब तक 56ची गरज. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाला
गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल आणि कोणता संघ बांदेश्वर 11 बांदा रोही स्पोर्ट क्रिकेट संघा समवेत खेळेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात मनीष पाटील सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. शीर्षक गीत आपण ऐकलं या स्पर्धेचं आणि ते शीर्षक गीत गायलेलं आहे आमच्या कल्याण डोंबिवलीचे प्रसिद्ध गायक परमेश माळी यांनी आणि लिहिलेलं आहे जान्हवीताई लोके यांनी. आणि रामेश्वर प्रतिष्ठानची महती आणि भूतकाळाची माहिती सांगणारं हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं. तर तवळूया या सामन्याच्या दिशेनं जो महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्तित्वाची परीक्षा देण्यासाठी. आणि पाहूया ती परीक्षा पास नेमका कोणता संघ करतो आणि 2 हात करतो. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्टच्या संघाशी. संविधान पुणे या संघाला पूर्ण करायचे आहेत 30 बॉल्समध्ये धावा 56, 30 बॉल्स 56. आणि या धोक्याच्या वातावरणामध्ये जेव्हा खेळपट्टीवर आउटफील्डवर जेव्हा दव पडलेला आहे अशा वेळेला फलंदाजांची ती अग्निपरीक्षा आहे. पण संविधान पुणेचे फलंदाज अग्निपरीक्षा देण्यासाठी तयार आहेत. तशीच त्याची बॉडी लँग्वेज दिसते. मानसिकता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कोणती स्पर्धा खेळताय आणि ती स्पर्धा खेळत असताना तुम्हाला तुमचा सर्वोत्तम प्रदर्शन द्यायचं आहे, त्याकडेच तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि प्रदीप न्यायनी त्यांनी चांगला संघ बांधलेला आहे संविधान ग्रुप पुणेचा. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडू तुम्हाला संविधान पुणे या संघात खेळताना पाहायला मिळतील. आणि म्हणूनच तो अनुभव प्रदीप न्यायनीच यांचा आजच्या दिवसात पाहायला मिळालेला आहे. पहिल्या सामन्यात जवळपास शेवटच्या टप्प्यावर तो संघ पराभूत झाला होता, पण त्यानंतर जिंकण्याचा तो प्रवास त्याचा सुरू राहिलेला आहे. tenniscricket.in वर आपण या स्पर्धेचा थेट आनंद घेतोय, जिकडे प्रेक्षकांचा प्रतिसाद उल्लेखनीय राहिलेला आहे. जवळपास 2.25 लाख व्ह्यूज आजच्या स्ट्रीमला. 1,90,000 व्ह्यूज आतापर्यंत आजच्या स्ट्रीमला राबलेले आहेत. tenniscricket.inचं उल्लेखनीय काम राहिलेलं आहे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मैदानावर प्रचंड धुकं आहे, तरी सुद्धा आमचे कॅमेरामॅन परफेक्ट अँगल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. यालाच म्हणतात त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स. विविध स्पर्धांमध्ये काम केल्याबद्दल त्यांना या गोष्टी ॲडजस्ट करता येतात. आणि tenniscricket.inचा 1 नंबर कॅमेरामॅन मिस्टर शाहरुख शेख हे मेन कॅमेरा अँगलला आहेत. साईड अँगलला आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन मिस्टर श्रेयस तेली आणि सोबत असतील जीतू. आणि आमचे फेशियल एक्सप्रेशन कॅमेरामॅन आहेत ज्यांनी
IPL चा कॅमेरा हँडल करतायत अजित आचरेकर. तर आमची टेक्निकल टीम सुद्धा अनुभवी आहे आणि जेव्हापासून tenniswicket.in सुरू झालं मग जेव्हा ऑर्कुटवर आणि याहू मेलवर जेव्हा फोटोज अपलोड केले जायचे, संतोष नाणेकर, गौरव सवंत स्वतः ती मेहनत त्यावेळेला घ्यायची. कुणास ठाऊक होतं की भव्य स्वरूप टेनिस बॉल क्रिकेटचं तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणलं जाईल. ते आणलेलं आहे संतोष नाणेकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने. आणि म्हणूनच आता बघा ना, सातत्यानं या स्पर्धेत tenniswicket.inची टीम काम करताना पाहायला मिळालेले आहे. आदरणीय भाईजी नरे, आदरणीय शैलेशजी लोके यांचं नेतृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब काय तर द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. आणि तेच सर्वोत्तम काम तुम्हाला या श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या आयोजनामध्ये पाहायला मिळते. आमचे ड्रेस किट जे मॅन्युफॅक्चर केलेले आहे मयूर स्पोर्ट्स मिस्टर राजू भालेकर यांच्या वतीनं ड्रेस किट प्रोड्यूस केलेले आहेत, मॅन्युफॅक्चर केलेले आहेत. आणि ब्राईट कलर्स, प्रॉपर डिझाईन तुम्हाला या टी शर्टची पाहायला मिळते. म्हणजे खेळाडू कसा चांगला दिसेल आणि कधी कधी तुमच्या कपड्यांवरून तुमच्या खेळण्याची शैलीसुद्धा सुधारते. त्याचमुळे मयूर स्पोर्ट्सचं खूप चांगलं काम मिस्टर राजू भालेकर सर, जे स्वतः एक उत्तम आयोजक आहेत, तितकेच चांगले क्रिकेट शौकीन आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांचा ब्रँडसुद्धा यशस्वी आहे, तो म्हणजेच मयूर स्पोर्ट्स. आपण जर ट्रॉफीचा विचार केला तर एक्स ब्रँडच्या वतीनं ही ट्रॉफी बनवली गेलेली आहे. हा सुद्धा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि जवळपास कोकणात सर्व स्पर्धा तुम्हाला एक्स ब्रँडच्या वतीनं ट्रॉफीज पाहायला मिळतात. स्विफ्ट 3501, आपण कृपया ज्यांची कोणाची गाडी असेल बाजूला करा प्लीज. 3501 स्विफ्ट गाडी आहे, 3501. रहदारीला त्रास होतोय, ज्यांची कोणाची असेल कृपया बाजूला करा. 3501 3501 एक्स ब्रँड स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. मळगाव सावंतवाडी नियर खानोलकर हॉल बिहाइंड ग्रामपंचायत मालगाव. एक्स ब्रँड स्पोर्ट्सच्या वतीनं ट्रॉफी मॅन्युफॅक्चर केलेली आहे. खूप चांगलं काम या सर्व आमच्या विविध मॅन्युफॅक्चर युनिट्स राहिलेलं आहे. टी शर्ट्स असतील, ट्रॉफीज असतील, या सर्व गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या आहेत. 6 सीटचे बॉल्स आपण या स्पर्धेत वापरतोय, ज्याचा रिझल्ट आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. तर आता पुन्हा एकदा बोलूया चालू असल्या सामन्याच्या दिशेनं. बघा तुम्हाला ऑन स्क्रीन धोकं पाहायला मिळते, किती धोकं आहे या मैदानावर. पण शो मस्ट गो ऑन, यू हॅव टू प्ले. तुम्हाला खेळावंच लागेल, मग स्थिती कशी असू द्या. त्याचमुळे उद्या मयूरजी, मंगेशजी, उद्या संध्याकाळी 5:30 वाजता रिपोर्टिंग, 5 वाजता रिपोर्टिंग, सॉरी 5 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 5:30 वाजता पहिला बॉल पडेल. कारण धोकं थोडं जास्त होतं आहे, आउटफील्डवर दव जास्त पडते. त्याचमुळे 5 वाजता पुढचे 2 संघ उद्या हजर राहतील. 5:30 वाजता पहिला बॉल संध्याकाळी पडणार, कारण धोकं जास्त आहे, आउटफील्ड ओली होते. त्याची आपण काळजी घेत असताना उद्या 5:30 वाजता स्पर्धा दुसऱ्या दिवसाची सुरू करणार आहोत. त्याची देखील दखल आजच देतोय, जेणेकरून उद्या तुम्हाला तो त्रास नको व्हायला. कारण क्रिकेटचा खेळ आहे, आयोजक सुद्धा समजतात की तुम्ही कुठल्या कंडिशनला चांगलं खेळू शकता. आणि म्हणूनच आजच्या कंडिशनला पाहता तुम्हाला कळलं असेलच की थोडंसं कठीण आहे. आणखीन एक सामना खेळायचा आहे जो रिझल्टचा आहे. सर्वात महत्त्वाचं काय, तो रिझल्टचा आहे. तर त्या सामन्याला कुठलं वेगळं वळण मिळू नये, उद्यापासून आपण 5 वाजता संघांना बोलवणार आहोत. आणि एनीहाव 5:30 वाजता उद्याचं वेळापत्रक संध्याकाळचं सुरू होणार आहे. चला, मॅच ऑन करायला हरकत नाही आहे. टार्गेट 56 धावांचं आहे, पूर्ण करायचं आहे 30 बॉल्समध्ये. लेट्स सी हू विल विन दिस क्रुशियल फाईट. जिंकायचे प्रत्येकाला, पण पाहूया आता जिंकेल कोण. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ या क्रिटिकल कंडिशनमध्ये गोन स्ट्रायकर्स गोवा या संघाने दिलेला आहे. पण पाहूया संविधान ग्रुप पुणेकडून काउंटर अटॅक केला जाईल का. चला, ऑल द बेस्ट बोथ टीम्स, शोवर गेट परफॉर्मन्स. 1:15 वाजल्यात रात्रीची आणि तो सुद्धा क्रिकेटचा थरार ज्या ग्रीन पार्क स्टेडियम, मिडबाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळतोय. tenniswicket.in वर सुद्धा हजारो प्रेक्षक ही महत्त्वाची लढत पाहत आहेत, कारण त्यांना एक चांगलं क्रिकेट 100% पाहायला मिळेल तो विश्वास या आयोजनावर आहे. तर पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अमोल आणि नॉन स्ट्रायकर साईडला प्रफुल्ल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत गौरेश नागवेकर अर्थात घुंगरू.
पहिला बॉल डिलिव्हर करत आहेत पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अमोल. आत वळवलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल साईट होतोय, त्यासाठी ट्रिगर मोमेंट चांगली होती फलंदाज अमोलची, पण बॉल नाही कनेक्ट करू शकले. येतोय हा डॉट बॉल. जसं गोलंदाजांसाठी कठीण आहे, क्षेत्ररक्षकांसाठी कठीण आहे, तसंच फलंदाजांसाठी सुद्धा कठीण आहे या क्रिटिकल कंडिशन मध्ये खेळत असताना. पण तुम्हाला ही अग्निपरीक्षा द्यायचीच आहे. पहिला बॉल डॉट. उलट दिशेने खेळलाय बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि डायमंड डक शून्यावर. खेळ संपलेला आहे. प्रफुल्लचा धक्का पहिला. संविधान ग्रुप पुढे. का द्यायचा कॉल? जेव्हा आपण विमानात बसतो, फ्लाईट अटेंडंट सुद्धा तेच सांगतात, स्वतःची काळजी अगोदर घ्या, मग इतरांची घ्या. तुम्हाला माहिती आहे तुम्ही डेंजर एंडला, तुम्ही नकार देऊ शकता, यू हॅव राईट्स. पण त्या ठिकाणी तो कॉल नाही दिला, त्याने अमोलचा कॉल घेतला आणि त्याचमुळे प्रफुल्लला परावं लागते. एकही बॉल फेस न करता प्रफुल्लचा खेळ संपलेला आहे. ही एक मोठी अडचण असेल. पाहूया स्ट्रायकर साईडला आता नवीन फलंदाज कोण जातोय. अमोल तर आहेतच नॉन स्ट्रायकर्स एंडला आणि फ्रेश बॅटर राहुल येत आहेत तिसऱ्या क्रमांकावर. झालं गेले विसरून जा आणि त्यानंतर पुढचा खेळ सुरू ठेवा, असं क्रिकेटचं परिसूत्र आहे. त्याचमुळे आतापर्यंत चांगलाच खेळ गोलंदाजांचा राहिलेला आहे. चांगली सुरुवात त्यांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. 56 धावांचा पाठलाग करताना जशी पहिल्या षटकाची सुरुवात हवी होती गोल स्ट्रायकर्स गोवाला, तशी सुरुवात पाहायला मिळालेली आहे. त्याचमुळे पाहूया यानंतर काउंटर अटॅक खूप आवश्यक असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्याकडे प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून त्यावर कसा अटॅक करता येईल तो अभ्यास पाहिजेच. त्याशिवाय जिंकण्याचं स्वप्न काय पूर्ण करता येणार नाहीये. या अगोदर तुम्ही गोल स्ट्रायकरची बॉलिंग पाहिलेली आहे, तर त्या बॉलिंगला कशा पद्धतीनं हिट करायचंय, कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत, तो अभ्यास महत्वाचा. स्टेप आउट झाले, ऑन साईडला बॉलला टर्न केलाय, काऊ कोरोना क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवर, सिंगल कंप्लीट. थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षण करताना, त्याच घेतलेल्या वेळेचा फायदा फलंदाजांनी उचलला. तुम्हाला लूप होल शोधावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाच्या चुका ओळखून त्या चुकांना आपल्या संघाच्या फायद्यामध्ये बोजावं लागेल आणि तेच करत असताना हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. राहुल आणि अमोल धावसंख्या पोहोचते आता 2 या आकड्यावर. खातं खुललेलं आहे संघाचं, खातं खुललेलं आहे फलंदाज राहुलचं. आता परत चेंडू डिलिव्हर झाले 3 चेंडू 2 धावा. हो, यावेळेस टॅप केला हलका हाताने. कवचला क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये, मिळते फक्त एकच धाव. या क्लायमेटिकल कंडिशन मध्ये चौकार षटकार खूप कठीण आहेत, पण पहिल्या डावात आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळालेत. पुनाजी कलंगुटकर यांच्या वतीने षटकार पाहिला आपण. त्या अगोदर रजत कुडाळकर यांच्या वतीने सुद्धा षटकार पाहिलेला आहे. तर मग या डावात ते पाहायला मिळणार नाही असं कुठे लिहिलंय? पाहूया तो फलंदाज कोण ठरतोय जो या डावातला पहिला षटकार खेचतोय संविधान ग्रुप पुणेसाठी. यावेळेस खूप ताकदीनं हा स्ट्रोक खेचला होता, पण कनेक्शन नाही झालं. मिड ऑन नव्हतं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते. एक धाव वाढेल. धावसंख्या अवस्थेत 4 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. सुरुवात खूप महत्वाची, शेवट सुद्धा खूप महत्वाचा. पण शो मस्ट गो ऑन. प्रत्येक षटकामध्ये जितक्या काही धावा तुम्हाला गोळा करायच्या आहेत त्या गोळा कराव्याच लागतील. महेश कुनाडकर यांना आपण स्क्रीनवर पाहताय. ऑन द राईज, स्ट्रेट लॉंग ऑन, क्लिअर. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10 झाल्या. जिंकण्यासाठी 46ची गरज. आदरणीय महेशजी कुनाडकर जे गोल स्ट्रायकर्सचे ओनर आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी. कारण खूप महत्वाचं काय तर तुम्ही एक संघमालक असताना तुम्ही एक आयोजक सुद्धा आहात आणि म्हणूनच तो अनुभव आहे. आयोजन करत असताना आपण आपल्या संघाला कुठल्या स्पर्धेत खेळवायचं आहे आणि त्याचमुळे या सर्व कोकणातल्या स्पर्धांमध्ये तुम्हाला गोल स्ट्रायकर्स हा संघ 100% पाहायला मिळतो. आणि ही आहे बाईक. पाहूया या बाईकच्या आरसीवर नेमकं कोणत्या खेळाडूचं नाव येते. कारण आता ही नवीन बाईक 110 सीसीची पाहूया, जी खूप चांगला मायलेज तुम्हाला देईल. या परिसरामध्ये तुम्हाला इकडे तिकडे जाण्यासाठी ती बाईक मदत करेल. तर पाहूया तो मालिकावीर कोण ठरतोय. श्री रामेश्वर प्रतिहार मिडवावच्या या RM ट्रॉफीचा
RPM ट्रॉफीचा विजेता कोण ठरेल पाहूया. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. रोहन साळगावकर या सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आलेला आहे तो खरंच थोडासा आनंद देऊन गेला असेल, पण तो आनंद टिकवायचा असेल तर मग असे षटकार प्रत्येक षटकामध्ये यावे लागतील. आणि उलट पक्षी आपण जर गोवन स्ट्रायकर्स या संघाचा विचार केला, डॉट बॉल विकेट्स या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. पण पाहूया जसा आणखीन एक संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे या सामन्यामध्ये. या अगोदर आपण पाहिलं तर श्री समर्थ स्पोर्ट्स हा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. या सामन्यात आणखीन एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. पुढच्या सामन्यात आणखीन एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि टॉप 4 मध्ये प्रत्येक दिवशी आपण फक्त एक संघ घेऊन जाणार आहोत. स्ट्रायकर्सचा फलंदाज आहेत अमोल. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग आपल्या प्रयत्नांना पंख लागतात. या अगोदर षटकार खेचला होता राहुलने, थोडक्यात 9वा वाचलाय अमोलच्या वतीनं हा उलटा सिक्सर. पण आता या दोन्ही संघाने या सामन्यामध्ये आपापला 100% खेळ देण्याची सुरुवात केलेली आहे. मागची 2 बॉल 12 धावा मिळाल्या. संविधान ग्रुप पुणेला धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन जिंकण्यासाठी अजूनही 40 ची गरज आहे. आणि आता बॉल शिल्लक राहिलेले ते म्हणजेच एकंदरीत 23 चेंडू 40 ची गरज. 17 डिफरन्स बॉल आणि रनमध्ये. पहिल्या बॉलवर राहुल आणि त्यानंतरच्या बॉलवर अमोल दोघांनी 2 षटकार खेचले आणि हा षटकार काय खेचलाय, कॉन्फिडन्स वरच्या दर्जाचा पाहायला मिळाला. फुलटॉसला त्यांनी षटकारमध्ये कन्वर्ट केलं. रिव्हर्स हिट खेळताना बॉल साईड झाला आणि साईड झाल्या झाल्या त्यानंतर त्यांनी तो मोमेंट जगला, षटकार आपल्या संघासाठी दिला आणि आता बॅलन्स सिच्युएशन पाहायला मिळते दोन्ही संघाची या लढतीमध्ये. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, सिंगल वेगाने कंप्लीट केली. सेकंड साठी प्रयत्न केले जातील का? येले जातील कारण क्षेत्ररक्षण चुकलंय. या 2 मिळत आहेत. प्रतिस्पर्धा संघाची मिस्टेक झाली तर मग तुम्हाला ओव्हरटेक करण्याचा मौका मिळतो. आणि आता बघा ना, एकच होती, एकच्या बदल्यात 2 मिळाल्यात संविधान ग्रुप पुणेला. 2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. आणखीन एक उलट दिशेला खेळलाय, स्वीपर कव्हरला, नो मॅच लँड मध्ये बॉल पडेल. चौकार तर नाही मिळणार पण 2 धावा तर मिळालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, रिस्क घ्यायची वेळ नाहीये. ही वेळ खेळ दाखवण्याची आहे. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की आपण आपल्या संघाची उत्तम साथ देतोय. या अगोदर प्रफुल्लला एकही बॉल फेस करण्याचा मौका नाही मिळाला, पण या दोन्ही फलंदाजांनी आपला संघाचा खेळ, संघाचा विजय साकारण्याची शपथ घेतलेली आहे. धावसंख्या पोहोचते 20. पुढचा बॉल रोहन. बॉल हवे, संधी आहे. रोहनने संधी निर्माण केली. एक्स्ट्रा कव्हरला झेल होता राहिला. म्हणतात ना, जेव्हा काम असते तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असते. ही कॅच महत्वाची होती आणि ती कॅच नाही झाली, कॅच ड्रॉप झाली. त्यातल्या त्यात 2 धावा मिळाल्यात. 2 धावा वाढतात, धावसंख्या 22 झाल्या. 22 टार्गेट होतं 56चं, त्यापैकी 22 केल्या आहेत. म्हणजे 34 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. काय खेळ चालू आहे दोन्ही संघांचा. हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाण्याची शक्यता वाढली आहे, कारण दोन्ही संघांकडून ते कडवे संघर्षाचे प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर आहेत रोहन. उलट दिशेने खेळायचा पुन्हा एकदा संकल्प घेतला होता, पण यावेळेस तो संकल्प काय पूर्ण नाही करता आला. गोलंदाज यावेळेस हावी ठरलेला आहे. प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण होईलच असं नाहीये, प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल असं नाहीये. घुंगरू तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 ची गरज आहे. 19 बॉल 34. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मितभाव ट्रॉफी. दिवस पहिला, सामना 5वा, डाव दुसरा, अपील अँड एक्सेप्टेड बाय अंपायर, कॉट बिहाइंड. मोठा धक्का, पार्टनरशिप ब्रेक, फलंदाज बाद, विकेट डाऊन.
वर पाहायला मिळालेली आहे. एक वेळ परीक्षेत नापास झाल्यावर जितकं दुःख होत नाही तितकं दुःख जेव्हा संघ अडचणीत असतो आणि आपण बाद होतो तेव्हा दुःखद फलंदाजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. तेच दुःख पाहायला मिळालं फलंदाज अमोलच्या चेहऱ्यावर की नाही ही वेळ नव्हती माझी पॅव्हलियन बॉक्समध्ये परत जाण्याची, पण जावं लागते. गोलंदाजाने काउंटर अटॅक केलेला आहे आणि रोहनच्या खात्यात शेवटच्या बॉलवर विकेट गेली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 22 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34ची गरज. 18 बॉल्स 34 षटक हे सुद्धा फायद्याचं राहिलेलं आहे. पहिलं षटक 10 धावांचं होतं, दुसरं षटक 12चं राहिलेलं आहे. जो रिक्वायर्ड रन रेट आहे 11चा तो आतापर्यंत संविधान ग्रुप पुणेने प्राप्त केलेला आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तितक्याच वेगानं धावफलक पुढे घेऊन जायचं आहे जितक्या वेगानं आतापर्यंत धावफलक पुढे घेऊन आलेले आहेत संविधान पुणे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहे तर सेम गौरेश नागवेकर ओव्हर द विकेटनं फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग आपला पोचण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळलाय. फलंदाजाला 2 धावा मिळतील कारण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न खूप चांगले राहिलेले आहेत. आउटफील्ड थोडी स्लो झाली आणि त्या स्लो आउटफील्डचा फायदा क्षेत्ररक्षकांना होत आहेत. मिळते ही 2 धाव. आता जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 32ची गरज. 17 बॉल्स 32 इक्वेशन खूप चांगलं सेट झालंय. प्रेक्षकांना अशाच लढती पाहायला आवडत असतात आणि तशीच लढत प्रेक्षकांसाठी घेऊन आलेत हे 2 संघ पुणे वर्सेस गोवा. फुल लेन बॉल बॅटच्या टोला कनेक्शन मिड ऑन नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेची इच्छा नाहीये. धावचीच्या स्वरूपात बाद होणं पत्करणार नाहीये संविधान ग्रुप पुणे या संघाला. एक तर एक आपण पुढच्या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळून किंवा या षटकात मोठा स्ट्रोक खेळून त्या गोष्टीला इक्वल करू शकतो. त्याचमुळे 1 धाव आली तरी चालेल. त्याचमुळे दोन्ही फलंदाज थांबलेत आपापल्या प्रॉफिट क्रीजमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज पोहोचलेले आहेत. मनोज आता पोहोचतील स्ट्रायकर्स एंडला. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 25 झाले. जिंकण्यासाठी 16 चेंडू 31ची गरज. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय, पोहोचतोय 12वर. पाहूया तो जास्त होईल की तो कमी केला जाईल. स्ट्रायकर साईडला मनोज क्रॉस बॅटर खेळलेत. एलिव्हेशन तितकं नव्हतं, ताकद तितकी नव्हती. बॉल पोहोचतोय डीप विकेटला. सिंगल होते कंप्लीट. बॉल कव्हर केलाय, कॅप्चर केलाय, थ्रो स्ट्रायकर साईडला केलाय. मिळते फक्त 1च धाव. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 26 धावा. जिंकण्यासाठी आता 15 चेंडू 30ची गरज. मी म्हणालो होतो की ज्या वेगानं खेळला नाहीत तर मग कुठेतरी इक्वेशन गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाईल. आता रिक्वायर्ड रन रेट झाला 12चा म्हणजेच 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30ची गरज आहे. 15 चेंडू 26 बनवल्यात. 15 चेंडू 30 बनवायचे आहेत. थोडा रिलॅक्स होईल संविधान ग्रुप पुणे हा संघ कारण ही काही न करता एक्स्ट्रा रन मिळालेली आहे. एकदा वाढते धावसंख्या 27 झालेली आहे. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी करावी लागते ती मेहनत आणि तीच मेहनत फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. गोलंदाज सुद्धा आपला पूर्ण अनुभव झोकतोय. अग्निपरीक्षा आहे, प्रत्येक खेळाडूची अग्निपरीक्षा आहे आणि म्हणतात ना की खरं सोनं हे अग्निपरीक्षेला घाबरत नाही आणि या दोन्ही संघातील सर्व खेळाडू सोन्यासारखा परफॉर्मन्स देतात. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काही करण्याची तयारी या दोन्ही संघातील खेळाडूंची आहे. म्हणूनच बघा ना अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही की हा सामना नेमका कुठल्या संघाच्या पक्षात चाललाय. दोन्ही संघ या शर्यतीमध्ये एकाच स्थानावर दिसत आहेत. कधी पुणे संघ पुढे जातोय तर कधी गोवा संघ पुढे जातोय, पण अजूनही ते चित्र स्पष्ट नाहीये की हा सामना एकतर्फी कोण जिंकतोय. कारण आता पाहूया जरी फलंदाज बाद झालाय अमोल, त्याची जागा भरून काढण्यासाठी मनोजकडे सुद्धा आक्रमक शैलीचे फटके आहेत, पण थोड्या वेळासाठी थांबवलेले आहे गौरेशने. हे षटक गौरेशचं फक्त 4 धावांचा राहिलेला आहे. पहिल्या 3 बॉलवर त्यांनी फक्त 4 धावा खर्च केला, त्यानंतर हे एक्स्ट्रा रन मिळाले. 15 चेंडू 29ची गरज आहे. 15 बॉल 29. एक षटकार आपण मागच्या षटकात पाहिला, एक षटकार पहिल्या षटकात पाहिला. हे षटक आतापर्यंत मोठ्या स्ट्रोकचं नाहीये कारण गोलंदाज गौरेशने आतापर्यंत या षटकाला उत्तमरित्या सांभाळलेलं आहे. पुन्हा एकदा थोडी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्स आपापल्या जागेवर पोहोचले आणि पाहूया या थोड्याशा अवकाशानंतर खेळ बदलला जातोय का संविधान ग्रुप पुणेचा. पुढचा बॉल गौरेश अपील, पण पाहूया पंच इंटरेस्टेड आहे का. एक तर मिळते. ब्लेक बायची 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 28 धाव. निलेश जोरे एअर इंडिया यांनी 2 बॉलवर 2 विकेट जर गोलंदाज गौरेश यांनी घेतले तर 20,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. एअर इंडियाचे जोरे यांनी ते बक्षीस जाहीर केलेलं आहे. पुढचा बॉल 14 चेंडू जिंकण्यासाठी 28ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटर खेळलेत. एलिव्हेशन तितकं नव्हतं, ताकद तितकी नव्हती, पण बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलवर एक सिंगल मिळेल.
एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 29 धावा जिंकण्यासाठी 13 चेंडू 27 ची गरज. हे षटक मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं चांगलं राहिलेलं आहे गोल स्ट्रायकरसाठी, कारण या षटकात एकही मोठा स्ट्रोक नाही आलाय. या षटकात विकेट जरी आलाय पण या षटकाची प्रायोरिटी होती इकॉनॉमिकल राहणं आणि तीच प्रायोरिटी ओळखलेली आहे गौरेशने आणि आतापर्यंत इकॉनॉमिकलच राहिलेला आहे तो. फलंदाज सातत्याने प्रयत्न करतात, मोठ्या फटक्यांची निवड करतात, पण ते कनेक्शन काय बनवू शकत नाही, ते एलिव्हेशन काय देऊ शकत नाही आणि त्याचमुळे धावा तितक्या या षटकात नाही मिळाल्या. 13 चेंडू 27. ड्राईव्ह केलाय मिडॉन नाहीये, एक तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. तर नाही, एका धावेवर फलंदाज थांबलेले आहेत. षटक संपतायत 3, धावसंख्या आहे 30, जिंकण्यासाठी आवश्यक 26, बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 26 धावा. संविधान ग्रुप पुणे 12 बॉल्स 26. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, आम्ही आता गेलो, लगेच आलो. पुणे या संघाचा दृष्टिकोन पाहिला तर हे षटक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मागच्या षटकामध्ये काउंटर अटॅक गोलंदाज गौरेश नागवेकरने करत असताना त्या षटकात खर्च केलेत फक्त एकंदरीत 6 धावा. 7वी धाव म्हणजे लेगबायची त्यांच्या खात्यात तर काय जात नाही. 7 धावा त्यांनी खर्च केलं. 7 धावा टीमला मिळालेल्या आहेत, म्हणजे संविधान ग्रुपला मिळालेल्या आहेत. बॉल खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. 6 सीटचे बॉल्स आपण या स्पर्धेत वापरतोय, चांगला रिझल्ट आलेला आहे. 30 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद. अजूनही 9व्याचा शोध का पूर्ण आहे आणि जर मी कुठलाच फलंदाज तो 9वा पूर्ण नाही करू शकला, पण एक फलंदाज पोहोचला होता, तो म्हणजेच अमोल. ड्राईव्ह केलंय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला पोहोचेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल डेफिनेटली दिला जाईल आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि तो संघर्ष या 2 फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला जिंकवण्यासाठी सुरू आहे. पहिल्या बॉलवर 4थ्या षटकाच्या 2 धावा मिळालेल्या जिंकण्यासाठी 11 चेंडू 24 ची गरज आहे. 11 बॉल 24, 11 चेंडू 24 धावा. कोण जिंकेल अजूनही त्याची स्पष्ट नाहीये. गोव्या संघाने तर चांगल्याच पद्धतीने गोलंदाजी करताना या सामन्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह मिड ऑफ आहे, बॉल स्टॉप, सिंगल कंप्लीट, थ्रो बॉलर साइडला एकच मिळेल. या षटकाची सुरुवात सुद्धा खूप चांगली राहिली आहे गोवन स्ट्रायकर्स या संघाची. एकदा मिळते, धावसंख्या पोहोचते एकच्या मदतीनं 33 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू 23 धावा, म्हणजेच आता या षटकात किमान एक मोठा स्ट्रोक येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे, कारण मागच्या 8 बॉलमध्ये एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. मागच्या 10 बॉलमध्ये एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये, त्यामुळे आता ती संख्या वाढवावी लागेल. आदरणीय नीरजजी घाडी आणि आदरणीय उत्तमजी बिरजी यांच्या वतीनं श्री रामेश्वर प्रतिष्ठा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद नीरजजी, धन्यवाद उत्तमजी, थँक्यू. षटक खूप चांगलं चालू झालं आहे अमोलचं. पहिल्या 2 बॉलवर 3 खर्च केल्यात. पुढचा बॉल राऊंड विकेट. ओ खेळलाय, हा स्ट्रोक कनेक्ट झालाय, बॉल आहे डीप मध्ये, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल. थ्रो अजूनही येत नाहीये. थ्रो स्ट्रायकर साइडला कनेक्ट झालाय, पाहूया फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी tenniscricket.in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आपण करूया. पंच रेडी आहेत आणि त्या ठिकाणी तपासतील स्लो मोशन मध्ये, धीम्या गतीनं त्या घटनेला पाहतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपापल्या जागेवर चला, क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर चला. तुमचा निर्णय काय नाही तुम्हाला कळेलच. आपापल्या जागेवर चला. गोल स्ट्रायकर चला आपापल्या जागेवर या. आणि फलंदाज बाद आहे. बॅट व्यवस्थित ग्राउंड नाही झाली आणि त्यामुळे त्याच गोष्टीचा भुर्दंड बसला आणि आता फलंदाज बाद झालेला आहे. आता हा 3रा धक्का बसतोय संविधान ग्रुपला. प्रत्येक चाहत्याची एकच इच्छा जी तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळते, फक्त एकच मार, पण एक मारायला सुद्धा ती मेहनत घ्यावी लागते. आणि पाहूया तो एक कधी येईल संविधान ग्रुप पुणे संघाच्या फलंदाजाकडून. जर तो एक आला, एक मोठा स्ट्रोक आला, तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल संविधान ग्रुप पुणे.
सहजासहजी हलक्यात घेऊन चालणार नाही संविधान ग्रुप पुणे. या संघाला कधीही पुनरागमन करण्याची इच्छा तो ठेवत आहेत आणि त्याचमुळे पाहूया पुनरागमन करण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतोय, 5व्या क्रमांकावर जातोय प्रतीक. पोहोचतोय जिंकण्यासाठी आवश्यक आहे 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 म्हणजे अजूनही बॅलन्स करण्यासाठी एक मोठा स्ट्रोक तर येणं आवश्यक आहे. गणित खूप चांगल्या पद्धतीने सेटल झालेलं आहे. जर क्रिकेटचा खेळ जिंकायचा आहे, तुमचं प्रस्थ टिकवायचं आहे, तर मग अस्वस्थ राहून चालत नाही. प्रतिस्पर्धी संघ कुठल्या स्थितीमध्ये आपण मी माझ्या संघाला चांगल्या स्थितीत कसा घेऊन जाऊ शकतोय, तो आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. त्यासाठी स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत प्रतीक. धावसंख्या 34, 3 फलंदाज बाद. संविधान ग्रुप पुणे 22 ची गरज आणि यावेळेस आलाय बॉल हवेत आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर नाही होणार. जबरदस्त झेल रजतने टिपलेला आहे आणि इतका चांगला स्ट्रोक खेळूनही बॅटचा फेस वर गेला, डिस्टन्स नाही गाठलं. 0वर प्रतीकचा खेळ संपला. बॉल शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. सामना कधीही बदलू शकतो. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाहीये आणि त्याचमुळे पाहूया ते नव्हत्याचं होतं करण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम आतापर्यंत मागची 2 षटकं गोल स्ट्रायकर्स गोवा संघाच्या बाजूने दोन्ही गोलंदाजांनी चांगली हाताळली. पहिल्या षटकात होत्या धावा 10, दुसऱ्या षटकात धावा झाल्या 22, तिसऱ्या षटकात धावा झाल्या एकंदरीत 30 आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 4. धावसंख्या 34, 4 फलंदाज बाद. संविधान ग्रुप पुणे 8 चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अमित. हा आहे प्रॉपर लेक्टर, कारण यावेळेस जागा बनवून खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण तो बॉलच्या पिचिंग पर्यंत नाही पोहोचला आणि बॉल खूप दुरून टर्न होत विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला येतोय हा डॉट बॉल. षटक चांगलं राहिलं आहे गोल स्ट्रायकरसाठी. धावसंख्या 34, जिंकण्यासाठी 22. बॉल शिल्लक 7. क्रॉस बॅटेड खेळलेत, एलिव्हेशन नाही मिळत आहे. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल दुरून, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल. नॉन स्ट्रायकर सेंडा थ्रो गॅदर नाही झाला, मिळतात या 2 धावा. सामना शेवटच्या षटकावर. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 20 ची गरज. 6 चेंडू 20 धावा. टीम संविधान ग्रुप पुणे 6 चेंडू 20. वर उद्याच्या इंस्टाग्रामवर, उद्याच्या फेसबुकवर ती संविधान ग्रुप पुणेच्या फलंदाजांची चर्चा होईल. पाहूया साहिल वांगणकर शेवटच्या षटकाची हाताळणी करतायत. स्ट्रायकर्सला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच राहुल, ज्यांच्या वतीने ऑलरेडी एक षटकार आलेला आहे, ज्यांच्या वतीने ऑलरेडी चांगला स्ट्राईक रेटने 9 चेंडू 16 बनलेले आहेत. त्याचमुळे जर या षटकामध्ये राहुलने तोच खेळ दिला जो त्याने या अगोदर दिलाय, सामना जिंकण्याची शक्यता वाढेल. 6 चेंडू 20. सुरुवात या षटकाची वाईट बॉल नाही, एक्स्ट्रा रन मिळते. अजूनही खूप काय दडलंय या सामन्यामध्ये, कारण या दोन्ही संघांचं विजयाचं गणित अडलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे. सुरुवात थोडीशी गडबडली, प्रेशर आहे आणि प्रेशर असताना कधी कधी तुमच्या वतीने तुमचा खेळ मिळत नाही संघाला आणि ती सुरुवात पाहायला मिळाली. थोडं स्ट्रगलच पाहायला मिळालं गोलंदाज साहिलचं आजच्या दिवसामध्ये. लेग कटर चांगल्या हाताळतात, पण पिचिंग
आत्ता ही पिचिंग योग्य आहे. 6व्या स्टंपवर बॉल पिच केला, त्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न केला, वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय. हा डॉट बॉल खूप आवश्यक होता. टीम गोल स्ट्रायकरसाठी 5 चेंडू बाकी आहेत, जिंकण्यासाठी 19 ची गरज. 5 चेंडू 19 धावा. जितके बॉल तुम्ही घालवाल तितके या स्पर्धेच्या प्रवासामध्ये तुम्ही पुढे जाणार नाही. 5 चेंडू 19. पुढचा बॉल फोर्स केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफचे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सामना अजून संपला नाहीये. बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय. चौकार. 4 धावा. चार चेंडू बाकी, जिंकण्यासाठी 15 ची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा. संविधान ग्रुप पुणे हा संघ सुद्धा माघार घेण्याच्या तयारीत नाहीये आणि म्हणूनच हा चौकार खूप काही सांगून जातो की आम्ही सुद्धा विजयाचा दरवाजा ठोठावतोय. पण पाहूया तो कुठल्या संघासाठी उघडला जाईल. 4 चेंडू 15 ची गरज. सुरुवात या षटकाची झाली सिंगल वाईट बॉलनं आणि त्यानंतर हा चौकार आलेला आहे. म्हणजे एकूण 5 धावा आतापर्यंत या षटकात मिळाल्यात. पुढचा बॉल 4 चेंडू 15. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. सिंगल तर वेगाने कंप्लीट केली, त्यानंतर दुसरीचा प्रयत्न नाही केला गेला. आतापर्यंत दोन्ही फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये आहेत, चांगल्या स्ट्राईक रेटने ते अगोदर खेळलेले आहेत. त्याच्यामुळे एक स्ट्राईकवर कुणीही लावू द्या, फायदा संघाचा होतोय. एकदा वर ते जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. हे जग त्यांनाच ओळखतं ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि तेच वेगळेपण देण्यासाठी स्ट्राईक असलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, तर म्हणजेच शुभम. 3 चेंडू 14 धावा. मच निडेड रन्स ऑन दिस बॉल. आणि हा कटर कुठेतरी फलंदाजाला चकवा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 14 धावांची. 2 चेंडू 14 धावा. सामना चांगलाच झाला, रिझल्ट सुद्धा तसाच होईल अशी अपेक्षा होती. पण तिसरं, चौथं आणि आता हे 5वं षटक जे आहे ते गोलंदाजांनी आपल्या नावावर केलं आणि म्हणूनच संविधान ग्रुपने चांगला संघर्ष दिला, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण गोलंदाजाचा दबदबा या सामन्यावर राहिलाय. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. आता ती लय सापडले जी ओळख आहे साहिलची. पण पाहूया ज्या ठिकाणी फॉर वॉट ओव्हरस्टेप झालेत का ते तपासण्यासाठी. हा चला, ओव्हरस्टेप झालेत की तपासण्यासाठी आपण येतोय वॉर रूम मध्ये. गोलंदाजाचा फ्रंट लेग कुठे लँड झालाय त्या गोष्टी चाचपणी आपण tenniscricket.in वॉर रूम मध्ये करणार आहोत. एक चेंडू जिंकण्यासाठी 14 ची गरज आहे. 1 बॉल 14. एक चेंडू 14 ची गरज. चला, कॅप्टन तर रेडी आहे टॉससाठी. त्यानंतर MUCC बांदेश्वर बांदा, रोहित स्पोर्ट्स. आणि पाहूया आता या पुढच्या बॉलवर लगेचच निर्णय तुमच्या समोर येणार आहे. गोल स्ट्रायकर्स कडून गोलंदाज. हा शेवटचा बॉल सुद्धा साहिलने आपल्या नावावर केला आणि हार्ड लक टीम संविधान ग्रुप पुणे. चांगला खेळ तुम्ही पूर्ण रजनीमध्ये दिलेला आहे. पण आता पुढच्या सामन्यासाठी क्वालिफाय होतोय गोल स्ट्रायकर्स गोवा. टॉस होईल, टॉस बॉक्स मध्ये गोल स्ट्रायकर्स गोवा वर्सेस MUCC बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स.